बाप रे, म्हातारी कसली आतल्या गाठीची आहे. आजपर्यंत हे दागिने कधीच तिने बाहेर काढले नव्हते. आत्ता दाखवतीये आगाऊ कुठची. किती दागिने घेऊन बसले ही. आणि जी सून जिवंतच नाहीये तिच्यासाठी वाट बघून तिला देण्याचा प्लॅन करते ही थेरडी. अगं या दागिन्यांसाठी माझा जीव किती तळमळतोय दिसत नाही का. आगाऊ. इथे उभं राहून काय करते. तुझं काय इथे, तू काय करतेस तिकडे जा ना. हेच मी तुला विचारले. हळू बोल, की जातेस कशा. टोकावून काय बघतेस ते विचारते तुला. ये ये बघ. आजच सोनाराकडून छान झळाळी देऊन आणलेत. सुंदर दिसतात की नाही. पण आई, हे एवढे सगळे दागिने आपण घरात ठेवतोय, मला थोडीशी रिस्क वाटते का. अरे म्हणून तर तुला आत्ता इथे बोलवलंय मी. हे घरात ठेवायचेच नाही आहेत. मी ना आपल्या बँकेत जो एक छोटा लॉकर होता तो बंद करून मोठा लॉकर घेतलाय. त्यामुळे तू आता बँकेत जाऊन हे सगळे दागिने त्या मोठ्या लॉकरमध्ये ठेवून ये. बरं. योग्य वेळी मी ते योग्य व्यक्तीच्या हातात देईन. बरं. ऐकलंस का. म्हातारीने मोठा लॉकर घेतलाय. आपल्याला माहित सुद्धा नाही. आणि हे एवढे दागिने. काय म्हणते, योग्य वेळ आली की योग्य व्यक्तीला देणार आहे. कोणी योग्य व्यक्ती. योग्य व्यक्तीला एवढे दागिने. मला एक दागिना देत नाही म्हातारी आगाऊ कुठची. रडू नको, कळलं ना. सगळे दागिने तुला मिळतील. वा, तू बोल. कोण आहे बाहेर. आई, मी बघतो. आई, कोणी नाहीये बाहेर. बरं, मी बँकेत जाऊन येऊ. थोडक्यात वाचलोय. आज चुकून जरी चोरून बघत असताना म्हातारीने पाहिलं असतं ना, खरंच वाट लागलीस. म्हणजे संशय घ्यायला आणखीन जागा. आई, अगं माझे दागिने, माझ्या हक्काचे दागिने हा राजन मला न विचारता बँकेत घेऊन चाललाय. अगं जर मलाच त्या दागिन्यांचा उपयोग नाही तर फायदा काय ग. ए आई, काहीतरी कर ना, लाव ना तुझं डोकं प्लीज. लावते. म्हणजे म्हातारीने बँकेत जो महाजनांच्या नावे लॉकर होता त्याच्यापेक्षा आणखीन मोठा लॉकर घेतलाय असं म्हणत होतो. करू बँकेत चौकशी करू. सरळ सरळ आपल्याला कोणीही सांगणार नाही. मी माझ्या माणसांना कामाला लावते आणि बघते ना लॉकरमध्ये तिने आणखीन काय काय ठेवलंय ते. किती अशी गडगंज संपत्ती आपल्याला न सांगता ती लपवून ठेवते तेही कळेल मला. की तुमच्या ज्या आत्ता ज्या लेटेस्ट रिक्वायरमेंट्स आहेत त्याचे एक मला मेल पाठवा. मी तुम्हाला अपडेटेड ब्लूप्रिंट एक 2 ते 3 दिवसांमध्ये मेल करेन. ठीक आहे. ठीक आहे. ओके, नाईस टू मीट यू मिस्टर ऋषी. नाईस टू मीट यू. तुमच्यासोबत काम करायला आवडेल. थँक्यू. येऊ मी. या सर. चला, संपली मीटिंग, घरी जायचंय. चला, कबड्डी एन्जॉय करायचे कोणाला तरी. चला चला. ती नाही एन्जॉय करायची, कमलीला घरी सोडायचं. ती वाट बघत असेल माझी. एन्जॉय करायला ही आहेत ना छान माणसं. चला.
हॅलो मॅडम, तुम्ही आत्ता? नाही म्हणजे ऑफिस सुटायची वेळ झाली आहे म्हणून विचारलं. साहेबा, हल्ली कामात अजिबात लक्ष नाही आहे. नाही आणि आज आपली आत्ता ऑनलाईन कॉन्फरन्स आहे, विसरलास का? हां, मला वाटलं तुम्ही घरातूनच जॉईन करणार असाल. नाही, ऑफिसमधनंच जॉईन करणार आहे. ठीक आहे, मी तुमच्या केबिनमध्ये सेटअप रेडी करतो. नको, इथूनच जॉईन करीन, कारण ऋषीला सुद्धा कॉन्फरन्स जॉईन करायची. गेट द सेटअप रेडी. हो कमळे मॅडम, तुम्ही अजून इथं कुणाची वाट पाहत होता का? होय, एक जण घ्यायला येणार आहे म्हणून थांबलोय. आता शाळा बंद करायचा टाईम झाला म्हणून बघत होतो कोणी राहिलं का. नाही नाही, तुम्ही बंद करून घ्या, मी जातो. बरं ठीक आहे. ऋषी सर तर 5लाच येतो म्हणलं होतं, अजून कसं आलं नाही? काय तर कामात अडकलं असतं. ऋषी सर मला इथे थांब म्हणलं आणि आलंच नाही. ते एवढं बेजबाबदार बघतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ओके, थँक्यू. साहेबा, मीटिंगचे मिनिट्स मला मेल कर. येस मॅडम. ऋषी, आय मस्ट से आजचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. थँक्यू. बरं ऐक, तुम्हाला आता आणखीन एक कॉन्फरन्स अटेंड करायची आहे. मी बाबांना घेऊन हॉस्पिटलला जाते. तुझी गाडी घेऊन जाते, गेल्यावर ड्रायव्हरला परत पाठवेन. नाही, मी त्याला बाईकवरून सोडेन मॅडम, काही हरकत नाही. ओके, सी यू. चल साहेबा, पुढचा काय कॉल आहे तो अरेंज कर. गाई दमलो. हो रे, ऐक मला सुद्धा मेंदू काम करत नाही आज रातचा दिवस. साहेब, एक काम कर ना, आपल्या दोघांसाठी मस्त ब्लॅक कॉफी सांग ना. कॉफी? मला घड्याळात 9 वाजले, कॉफी प्यायची वेळ नाहीये. काय? मग 9? अरे यार, कसं विसरू शकतो यार हे. आता काय? अरे कमळेला घ्यायला जायचं होतं ना, ती थांबली आहे माझ्यासाठी. अरे होय की, ह्या कामाच्या गडबडीत मी पण तुला सांगायचं विसरलो यार. शट यार, मीटिंग्स मध्ये ना मी विसरून गेलो यार कम्प्लिटली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, शांत हो. हे बघ, तू काही मुद्दामून केलेलं नाहीयेस आणि मला असं वाटतं की इतका वेळ वाट बघून कमळी परत निघून गेली असेल. तू काय वेड आहेस? मी ओळखतो तिला, ती अजूनही तिथेच थांबली असणार. तिथेच उभी असेल? जर का ऋषी ती तिथेच असेल ना, तर संपलायस बरं का तू, संपलायस आता. तू घाबरू नको यार, मला गाडीची चावी दे तू लगेच. हे घे जा, सावकाश जा. हे आई पण ना माझी गाडी कशाला घेऊन जाते. काय करायचं या पोराचं?